आणि त्यानंतर मी सिंधुदुर्गला जिल्हाधिकारी होतो, त्यामुळे चांदा ते बांदा हे शब्दशः झालं. खरे. आणि हे सगळं करत असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक काम करण्याचा तुम्हाला आलेला अनुभव आणि तो काम करत असताना आलेले चॅलेंजेस किंवा असा ब्रेक थ्रू एखादी अशी घटना आहे जी आजही तुमच्या आठवणीत आहे असं वाटतं तुम्हाला? वृषालीजी, या ठिकाणी एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की माझ्या सुदैवानं, आणि मी या सर्वांचा ऋणी आहे, की मला महाराष्ट्राने आणि इथल्या नेत्यांनी अशी संधी दिली की मला 6 मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काम करता आलं. प्रत्येकाची कार्य करण्याची पद्धत, त्यांचा लोकसंवाद, त्यांची राजकीय शैली, कारण तुम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री कार्यालयामध्ये काम करता त्यावेळेला प्रशासकीय अधिकारी असता, पण तुम्हाला काही राजकारणाचा देखील समज आणि उमज असणं आवश्यक असतं, त्याशिवाय तुम्ही मुख्यमंत्री कार्यालयामध्ये काम करू शकत नाही. तर प्रत्येकाची राजकारण करण्याची पद्धत, त्यांचा स्वतःच्या जिल्ह्याकडं मतदारसंघाकडं बघण्याचा दृष्टिकोन, एकंदरच लोकांच्याबद्दल असणारी त्यांची आत्मीयता, ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव वेगवेगळ्या पद्धतीनं या लोकांनी मला त्याचा प्रत्यय आणून दिला आणि खूपच समाधान देणारी आणि समृद्ध करणारी अशी ही गोष्ट होती. आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या ते ज्या वेळेला पहिल्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री होते 2014 ते 2019, या काळामध्ये शेवटची 2 वर्ष मी त्यांच्याबरोबर सचिव म्हणून काम करायची संधी मिळाली. प्रचंड आवाका असणारा, समज असणारा, अत्यंत हुशार म्हणून त्यांना मी राजकारण्यापेक्षा सुद्धा स्टेट्समन असा शब्द जास्त वापरतो. तर ते खऱ्या अर्थाने स्टेट्समन आहेत आणि एखादी गोष्ट नियोजनबद्ध पद्धतीनं कशी करावी, म्हणजे बऱ्याच वेळेला राजकारणी एखादी गोष्ट करत असताना एखादी गोष्ट घडल्यानंतर त्याची प्रतिक्रिया म्हणून काम करतात. तर ते प्रतिक्रियात्मक काम न करता स्वतःच पहिल्यांदा त्याचं कसं नियोजन करायचं, हे अत्यंत चांगली त्यांच्या कामाची समज मला त्यांच्या या कार्यपद्धतीमधनं शिकायला मिळालं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला आपण मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये लॅटरल थिंकिंग म्हणतो. बऱ्याच वेळेला काय होतं की एक विशिष्ट पद्धतीनं, चाकोरीबद्ध पद्धतीनं आपण विचार केल्यानंतर एखादी गोष्ट शक्यच नाही असं वाटायला लागतं. पण लॅटरल थिंकिंगचा एक फायदा असा आहे की एखादी गोष्ट शक्य नाही असं या प्रणालीमध्ये कुठंच असत नाही. प्रयत्न करून तरी बघायलाच पाहिजे आणि बऱ्याच वेळेला प्रयत्न करून बघितल्यानंतर लॅटरल थिंकिंगमुळं त्या गोष्ट सहज साध्य आणि शक्य होतात. हे मला या मुख्यमंत्र्यांच्याकडनं शिकता आलं. त्यांच्या शैलीचा आठवणीतला एखादा किस्सा एकत्र काम करताना? मी किस्से शक्यतो जास्त सांगत नाही, पण शैली मी सांगितलं तुम्हाला. त्यांची शैली अत्यंत, म्हणजे या पातळीवरती काम करणारे सर्वच मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील हे मेहनती असतात, कर्तव्य कठोर असतात. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तरी प्रत्येकाची एक वेगळी शैली असते आणि ते मी सांगितलं त्याप्रमाणे उरक, कार्यक्षमता, एखादा प्रश्न कमी वेळेमध्ये समजून घेण्याची हातोटी, ही फडणवीस